ह्या सगळ्याचा अर्थ असा नक्कीच नाही की आपण गरिबीत जगायचं. ह्याचा अर्थ फक्त इतकाच आहे की आपल्या कष्टाचा पैसा अशा गोष्टींवर खर्च होऊ नये ज्या आपल्याला आनंद देत नाहीत. पैशाची बचत झाली, ते साठवलेले असले की आपल्या मनातली भीतीसुद्धा कमी होते आणि एक प्रकारचा आत्मविश्वास येतो. ज्या घरामध्ये खर्चाचं नियोजन केलं जात नाही तिथे नेहमी तणाव राहतो आणि जिथे ते केलं जातं तिथे नेहमी मनःशांती राहते. फरक पैशांचा नसतो, फरक वस्तूंचा असतो आणि त्या वस्तूंनी बांधून ठेवलेल्या आपल्या आयुष्याचा असतो. तर सुवर्णमयी, मला सांगा, बचत करताना तुम्हाला सगळ्यात जास्त अडचण कुठे येते? की तुमच्या मनात असं काही आहे का जे तुम्हाला खरेदी करण्यापासून थांबवतं? बचत करणं म्हणजे गरिबी नाही, तर ती एक श्रीमंत विचारसरणी आहे. आपण आपल्या घराला आपल्या समंजसपणाने कसं सावरतो ह्याच्यावरच सगळं अवलंबून असतं. तुमच्यासुद्धा घरात अशी एखादी वस्तू आहे का की जी तुम्ही खूप उत्साहाने किंवा कुणाचं तरी बघून विकत घेतली पण आता तिचा काहीच वापर होत नाहीये? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मला वाचायला आवडेल. कारण आपण जेव्हा आपल्या चुका बोलून दाखवतो तेव्हाच त्या सुधारण्याची सुरुवात होते. तुम्ही हे छोटे बदल करून बघा आणि तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या एका उत्तरामुळे कदाचित दुसऱ्या एखाद्या मैत्रिणीला नवी दिशा मिळू शकते. सुवर्णमयीचा व्हॉट्सॲप चॅनेल आणि चॅनेलच्या मेंबरशिपबद्दलची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा विषयावर बोलायला. तोपर्यंत स्वतःला जपा, स्वतःवर प्रेम करा आणि आनंदात राहा.